अ, छत्रपती शिवरायांचा जयंतीचं औचित्य साधून ही मोहीम आम्ही किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरुवात केली आणि हा 14वा किल्ला आहे। त्यामध्ये अनेक आम्ही धर्मवीरगड असू, प्रतापगड असू, सिंहगड असू, रामशेष असू, साल्हेर असू, विश्रामगड असू किंवा भुदरगड असू, लोहगड असू, अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर सिंधुदुर्ग असू असे कारण ही मोहीम 14वी आहे। या मोहिमेला एक सगळ्यात महत्त्वाचा एक सांगू इच्छितो की स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या। त्यामध्ये रायगड, राजगड आणि जिंजी आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम करत आहे आणि त्या जिंजी किल्ल्यावर आम्ही महाराष्ट्र दिन एक आनंदाने साजरा करणार आहे। खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राच्या इतिहासातली ही अतिशय अविस्मरणीय गोष्ट असणार आहे। दुसरीकडे तुमचं वक्तव्य जे आहे ते व्हायरल होत आहे। तुम्ही लोकसभा निवडणूक आहे त्या ठिकाणी न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, विधानसभेकडे जाणार आहे। नाही, राजकारणात तुम्ही कधी कधी ज्यावेळेस राजकीय प्रवाहात असतात त्यावेळेस कधी कधी गुगली टाकायची असते। आपण एखाद्याला खडा मारून पाहिजे असू, त्याचा रिफ्लेक्टर काय होतो त्याच्यातून आपल्याला काय प्रतिक्रिया उमटते हे पाहायचं असतं। सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्या मतदारसंघात श्रीगोंदा असू, शेवगाव पाथर्डी असू, कर्जत जामखेड असू, राऊरी असू किंवा नगर शहर असू किंवा नगर तालुका असू किंवा पारनेर असू, या तालुक्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या निवडून देण्याचं काम केलं आणि त्यांचा विश्वास सार्थक ठरवण्याचं काम मी पूर्णपणे 5 वर्षे करणार आहे। आणि राजकारणामध्ये तुम्ही पुढलं भाकीत गृहीत धरून कुठली गोष्ट करायची नसते। राजकारणामध्ये काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं का पुढल्या लोकसभा मीच लढवायची का विधानसभा मीच लढवायची, असं काही नसतं। ज्या त्या वेळेच्या ज्या त्या घटनाक्रम असतात। शेवट हा एक माझा राजकीय डाव होता ते वक्तव्य करण्यामागं। पण संध्याकाळी मी पाहिलं, तुम्ही माझ्या एका कार्यक्रमातलं वक्तव्य पाहिलं असेल की मी काय केलं सांगितलं तिथं की ही एक गुगली होती, पण त्यावर काही लोकांनी इतकं सिरियस घेतलं। शेवट मी माझ्या मतदारसंघासाठी प्रामाणिक आहे। आज 20 घंटे काम करतो, उद्या पण 20 घंटेच काम करणार आहे आणि ह्या लोकसभेच्या माध्यमातून या मतदारसंघाला काही ना काही देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल रेल्वे सारखा नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर करण्याचा प्रयत्न केला, मेडिकल कॉलेज मंजूर केलं, असे मोठमोठाले प्रोजेक्ट, सुरत चेन्नई रस्ता सुद्धा आपण मंजूर केला, ते सुद्धा लवकरात लवकर होणार आहे। नगर मनमाड रस्ता बंद पडलेला होता, तो नवीन परत पुन्हा एकदा नवीन कॉन्ट्रॅक्ट करून ते चालू केला आहे। नगर जामखेडा असो, अशी वेगवेगळे कामं या मतदारसंघामध्ये चालू आहे। काही फ्लायओव्हर आहे, काही रेल्वेचे ओव्हरब्रिज सुद्धा काम चालू आहे। नेमका आता नागरिकांना असा प्रश्न पडलाय, गुगली टाकली होती त्या गुगलीवर कोणी फसलंय का? गुगलीमध्ये काही लोक मला फसल्यासारखे अडकले, पाहिलं असेल फसल्यासारखे। काहींनी लगेच रिप्लाय दिला की तुम्ही जनतेसमोर जाऊ शकत नाही आणि हे नाही ते नाही। त्यांना एवढी काळजी करायची कारण नाही माझी। शेवट जनता ही माझ्या आज प्रेम करते, उद्या पण प्रेम करणार आहे। निर्णय काय त्यामुळे निर्णय काय यापेक्षा मी माझ्या मतदारांशी, माझ्या या मतदारसंघातील सर्व जनतेशी प्रामाणिकपणे राहीन आणि प्रामाणिकपणेच काम करेन, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। राहिला विषय पुढला 2029च्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये त्यावेळेची आता डिलिमिटेशनच्या चर्चा काही स्वरूपात संसदेमध्ये चालू आहे। उद्या डिलिमिटेशन होतं का नाही होतं, उद्या महिला आरक्षण कितीपत जाहीर होतं का नाही होतं, या सगळ्यात जरतरच्या गोष्टी असतात। त्यामुळं राजकारणामध्ये आज तुम्हाला जी संधी दिली ना, त्या संधीशी प्रामाणिक राहून काम करायचं असतं। नेमकं तुम्हाला ज्या मतदारांनी माझ्याशी चांगल्या पद्धतीने डायलॉग आहे, मी त्याबाबत स्टेटमेंट पण केलेलं आहे। बच्चू कडू जे आहे तर ते शिवसेनेमध्ये त्यांचे पक्ष जो आहे तो विलीन करणार आहेत अशी चर्चा आहे। कसं बघतं? नाही, चर्चा असू शकते त्याबाबत, माझ्या बच्चू भाऊशी कुठली चर्चा नाही। शेवट बच्चू भाऊ एका पक्षाचे प्रमुख आहे आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये अपंग असो, शेतकऱ्यांच्या बाबतीत असो, वेगवेगळ्या प्रश्नाच्या बाबत बच्चू भाऊ नेहमी त्यांची आक्रमकपणे भूमिका पार पाडत असतात। त्यामुळं त्याबाबत माझी कुठली चर्चा त्यांच्याशी झालेली नाही। आपले मित्र जे आहेत पोलीस आहेत त्यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळते, कसं बघतं? आमचे मित्र विवेक कोल्हे, त्यांना काल त्यांचं नाव आलं
डिक्लेअर झालं. खऱ्या अर्थाने त्यांचं मला ज्यावेळेस कळाल्यानंतर मी पाथर्डी तालुक्यात दौऱ्या होतो. मी त्यांचं अभिनंदन पण केलं. शेवट एक तरुण जर राजकारणामध्ये पुढे येत असेल ते कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पार्टीचा आहे, त्यापेक्षा त्या तरुणाचं स्वागत केलं पाहिजे, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची ही मोठेपणाची भावना असते. पाण्याचा प्रश्न गंभीर असताना सुद्धा एकीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे जिल्ह्यामध्ये, दुसरीकडे रॅली निघते जलयात्रा जलयात्रा हे फक्त शोबाजी दिसते मला. ठिकठिकाणी आता मी मतदारसंघामध्ये फिरत असताना पाहिलं, बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावले. पण तुम्ही बोर्ड लावून जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या काम करा. कागदाव योजना राबवण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या झालं पाहिजे. आज अतिशय उन्हाचा तडाखा आपल्याला जाणवत आहे. आज पण पाण्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था आहे. मधल्या काळात अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचं अनुदान अजून लोकांना मिळालेलं आहे. म्हणजे सरकारने जाहिरातबाजी करण्यापेक्षा प्रत्यक्षरित्या लोकांच्या बांधावर जाऊन लोकांना मदत केली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. होणार की लोकसभा लढवणार? नाही, मतदारांना नाही प्रश्न पडला. तुम्ही काही काळजी करू नका. येऊ मतदार माझ्याशी प्रामाणिक आहे. त्यांना माहिती आहे निलेश लंकेने आमच्याशी प्रामाणिक आहे. त्यामुळे मतदारांना नाही काळजी, ती ठराविक लोकांना काळजी. त्यांच्या काळजीची तुम्ही पण नका चिंता करू. कोणी तुम्ही म्हणजे कोणी? म्हणजे कोणाला काळजी करायची त्यांनी. नाही पण आता नागरिकांमध्ये अशा प्रतिक्रिया आहे. नागरिक थांबा.